बहरीनमध्ये जय पवारांचा विवाह सोहळा, मुलाच्या विवाह सोहळ्यात अजित पवारांचा पत्नीबरोबर डान्स, योगेंद्र पवार यांनी धरला ठेका. कल्याणमध्ये शिवसेना भाजप आमने सामने, आनंद दिघे पुलावरून श्रेयवादाची लढाई, भाजपचं उद्घाटन 5 वाजता. मात्र त्याआधीच शिवसेनेतर्फे पूल वाहतुकीसाठी करण्यात आला खुला. महायुती सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री फडणवीसांचा विशेष उपक्रम, वर्षा निवासस्थानी अनाथ मुलांसोबत मुख्यमंत्री फडणवीसांचा संवाद. चंद्रशेखर बावनकुळेंकडून कोकणातील वादावर पडदा, निवडणुकीत कार्यकर्त्यांमध्ये वाद होत असतात, आमच्यात मतभेद नाहीत, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. ठाकरेंची शिवसेना आक्रमक, भाजप आणि ठाकरे सेनेत कामगार युनियनवरून वाद, वरळीतील हॉटेलमध्ये अनधिकृतपणे युनियन स्थापन केल्याच्या ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजपवर आरोप. पुणे नाशिक रेल्वे मार्ग संगमनेर मधूनच गेला पाहिजे, गरज पडल्यास प्रशासनाविरोधात जनआंदोलन उभारणार, संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी घेतली भूमिका. अपघातग्रस्तांच्या मदतीला गिरीश महाजन, भोसरी पुणे परिसरात 2 दुचाकीस्वारांचा अपघात झाल्यानंतर गिरीश महाजनांनी जखमींची विचारपूस करत रुग्णालयात केलं दाखल. आदित्य ठाकरे यांचं मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र, व्यवस्थापनातील ढिसाळ कारभार आणि बेकायदेशीर राजकीय होर्डिंग्ज या विषयावर हे निवेदन. माजी महापौर विशाखा राऊत यांची निर्दोष सुटका, 2011 मध्ये महिला आघाडीने केलेल्या मोर्चादरम्यान पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा होता आरोप, विशेष न्यायालयाकडून विशाखा राऊत यांची निर्दोष मुक्तता. अनाथ मुलांना आरक्षण देण्याचा निर्णय, जीवनातील सर्वात समाधान देणारा हा निर्णय, या निर्णयामुळे 862 युवक युवती स्वावलंबी बनतील, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या भावना. पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.